आता आपण एक मोठी बातमी बघूया। काल मोठी धक्कादायक घटना घडली होती। परवा रात्री 12:10 गोव्यामध्ये एका नाईट क्लबला आग लागलेली होती आणि सकाळी काल जी बातमी आली ती धक्कादायक होती। 25 जणांचा यामध्ये मृत्यू झाला होता। आता ही आग कशामुळे लागली याचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे। नृत्याचा कार्यक्रम सुरू होता, त्याचा व्हिडिओ तर काल न्यूज 18 लोकमतवर सगळ्यात आधी आपण पाहिलात। पण याच नृत्याच्या कार्यक्रमादरम्यान जे इलेक्ट्रॉनिक फायर गन वापरलं गेलेलं होतं त्यामुळे वरच्या छताला आग लागली आणि मग ती आग सगळीकडे पसरत गेली असं आता तपासांती समोर येत आहे। गोव्यामध्ये नाईट क्लबला लागलेल्या आगीचं कारण समोर आलेलं आहे। इलेक्ट्रॉनिक फायर गन हे आगीचं कारण आहे। आग लागतानाचा नवा व्हिडिओ समोर आलाय। बेसमेंटमध्ये धूरच धूर पसरला आणि त्यामुळे बहुतांश लोकांचा त्यामुळे मृत्यू झाला असं कळतंय। साधारणपणे 25 जणांचा मृत्यू झाला, 50हून अधिक जण गंभीर जखमी झालेत। त्यांच्यावर गोव्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत आणि मृत्यू झाला त्यामध्ये बहुतांश लोक ही त्या नाईट क्लबमध्ये काम करणारी होती। आता एक मोठी बातमी, गोव्यातील नाईट क्लबला लागलेल्या आगीचं कारण समोर आलेलं आहे। इलेक्ट्रॉनिक फायर गनमुळे ही आग लागली असल्याचं कळतंय। आग लागतानाचा नवा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। बेसमेंटमध्ये धुरामुळे लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। गोव्यामध्ये एका नाईट क्लबला भीषण आग लागली होती आणि या आगीचं कारण आता समोर आलेलं आहे। इलेक्ट्रॉनिक फायर गनमुळे ही आग लागली असल्याची माहिती समोर आली आहे। आग लागतानाचा नवा व्हिडिओ देखील समोर आलाय। नाईट क्लबच्या बेसमेंटमध्ये धुरामुळे काही लोकांचा मृत्यू झाला। आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। तर आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आलेली आहे। गोव्यातील नाईट क्लबला लागलेल्या आगीचं कारण सध्या समोर येतंय। इलेक्ट्रॉनिक फायर गनमुळे ही आग लागली असल्याचं कळतंय आणि आग लागतानाचा एक नवा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। आपण या दृश्यांमध्ये पाहतोय फायर गनमुळे ही आग लागली आहे आणि या दुर्घटनेत 25 जणांचा मृत्यू झालाय। नाईट क्लबच्या आगीचं नवं कारण समोर आलेलं आहे। गोव्यामध्ये ही दुर्घटना घडली, त्यामध्ये 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। नाईट क्लबच्या आगीचं आता कारण समोर आलेलं आहे। बेसमेंटमध्ये धुरामुळे काही लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर येते। इलेक्ट्रॉनिक फायर गनमुळे ही आग लागली होती।